अंकित जयस्वाल, मूळ गाव विदर्भातील मायेगाव, पण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी वर्ध्याला असतो. इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असणाऱ्या अंकितने आपल्या गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण घेण्याचं ठरवलं. अंकितसोबत मायेगावचे अजून काही जण प्रशिक्षणाला असणार होते, पण आयत्या वेळेला त्यापैकी दोघांचं जाणं रद्द झालं. अंकितसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती आणि अशात अंकितला आठवण आली त्याच्याबरोबर NSS मध्ये असणारी आणि समाजकार्याची आवड असणारी त्याची मैत्रीण प्रिया बाळसराफ हिची. मी 27 तारखेला रात्री 10 वाजता प्रियाला फोन केला तू चालते का पाणी फाउंडेशनचे ट्रेनिंग होणार आहे. प्रिया वर्धा शहरात राहणारी मुलगी होती, जिचा गावाशी कोणताही संबंध नव्हता, पण गावाला मदत होईल या उद्देशाने ती तयार झाली आणि गावासाठी प्रशिक्षण घेतलं. अंकित आणि प्रियाने या प्रशिक्षणात जलसंधारणाचं विज्ञान अतिशय मन लावून शिकलं. पण खरी लढाई पुढे होती. शहरातून गावात जाऊन 45 दिवस काम करायचं होतं, लोकांना एकत्र आणायचं होतं. पण प्रियाने हा निर्णय घेतला. अंकित आणि प्रियाने ग्रामसभा बोलवली. गावकऱ्यांना मीटिंग घेतली तर त्यांना बोर वाटायचं, काय ही मीटिंग दरवेळेस मीटिंग काय लावले आणि पाणी फाउंडेशनवाल्यांनी. मग त्या दोघांनी त्यांच्या NSSच्या अजून मित्रांना संपर्क साधला आणि त्यांची एक मीटिंग घेऊन त्यांच्या पुढे हा विषय मांडला आणि त्या 2 जणांची टीम आता 4 जणांची झाली. हर्षवर्धन व हिमांशू हे दोघे जण या कामाशी जोडले गेले. या टीमने आता गाणी, नाटक अशा माध्यमांचा वापर करून गावाला जागं करण्याचे प्रयत्न सुरू केले. आम्ही त्यांना सतत हॅमरिंग करायचो. पैसे आपण कमवतो आणि खर्च पण करतो. पाणी आपण खर्च करतो पण कमवासाठी काहीच करत नाही, तर त्याच्यासाठी पण आपल्याला काही करावं लागेल. पण तरीही हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. इथे फक्त काम करणारे आम्ही 4 लोक, 4 मधल्या एकही माणसाला गाव म्हणजे काय हे माहीत नव्हतं. सर्वात आधी आम्ही गेलो गावामध्ये, लोकांना सांगितलं की पाणी फाउंडेशन असं तसं हे ते. तर लोक आमच्यावर हसू लागले होते त्याच्यावर, की म्हणे चालले म्हणे 4 शंभळे पुरं आले म्हणे आणि गावाला सुधारण्यासाठी चालले म्हणे पुढे करायले. पण अशानेही खचून न जाता या चौघांनी श्रमदानाला सुरुवातच केली. प्रियाची दररोज वर्धा ते माळेगाव ये-जा सुरू झाली. सकाळी येत होती मी 6ला आणि 5 जायला रात्री 12 वाजत होते. अशातच अंकितच्या आईने एक प्रस्ताव ठेवला. रोजचं येणं जाणं त्याचं चालू राहील, मला ते बरं नाही वाटलं. म्हटलं का बा तुम्ही रोज येणं जाणं करता, तुम्हाला आराम पण काही भेटत नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा माळेगावातच राहा आणि इथंच मी लागतं तुमची अरेंजमेंट करून देतो, खाण्यापिण्याचं वगैरे आपलं घर समजून तू राहा. एकीकडे इंजिनिअरिंगच्या अभ्यासाचा प्रश्न होता, तर दुसरीकडे गावाप्रती तिला वाटत असलेल्या जबाबदारीचा. या संदर्भात तिने तिच्या वडिलांना विचारलं. ती म्हणाली की काही चिंता करू नका, मी सर्व अभ्यास करून आणि हे सर्व काम करील अशी माझी इच्छा आहे. आणि त्यानंतर मी तिला बाहेर पडण्यासाठी होकार दिला. प्रिया आणि तिच्या शहरी मित्रांनी 45 दिवसांसाठी माळेगावला आपलं घर बनवलं आणि कामाला सुरुवात केली. या दरम्यान प्रियाने एक रांगोळी काढली की जी एका व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मुख्यमंत्र्यांना पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांनी प्रियाने काढलेल्या रांगोळीचं कौतुक थेट त्यांच्या ट्विटर अकाउंटवरनं केलं आणि या मुलांच्या मेहनतीला इथे एक नवीन वळण मिळालं. ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. डायरेक्ट आम्ही मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचलो होतो. ते आमच्यापाशी एक सबूत झालं की माळेगाव ठिकाणामध्ये पाणी फाउंडेशनचं काम खूप जोरात चालू आहे. तोच आम्ही तिथून पिकअप धरला आणि खूप जोरात काम चालू केलं. आता हळूहळू लोक श्रमदानाला येऊ लागली. जे पेरलं ते उगवू लागलं. कालपर्यंत या पोरांची थट्टा उडवणारं माळेगाव आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान करतंय. दिवसभर श्रमदान करून ही मुलं रात्री त्यांच्या इंजिनिअरिंगचा अभ्यासही करतायत. या तरुण मंडळींच्या जिद्द आणि चिकाटीमुळे माळेगावचं चित्र हळूहळू बदलू लागलंय. प्रिया, अंकित, हर्षवर्धन, हिमांशू यांसारखी तडफदार तरुण मंडळी आणि असेच समाजातील इतर लोक जेव्हा या पाण्यासाठी एकत्र येतील, तेव्हा दुष्काळ नावाच्या या राक्षसाला आपण सहज 4 मुंड्या चित करून टाकू.